अपेक्षा तर आता भावाची 7-7.5 पर्यंत पाहिजे, पण आता ते नाही भेटू राहिला. बरोबर आहे, कारण की खर्च खूप आहे ना. हा, खर्च खूप आहे ना, खर्च नाही झाला ना. आता याच्यात बरोबरीच चालू आहे आता हे हा शेती करणं. बरं, सोयाबीन पीक पुरतं का नाही पुरत बरं? अशा भावात नाही पुरत. बरोबर आहे. जर भाव वाढून असते 6-6.5-7 पर्यंत, हा तर मग सोयाबीन पीक चालते घ्यायला. बरोबर. आज आपण येईल जालना बाजार समिती बघू शकता. या ठिकाणी माल विकलेला आहे, काटा करणं चालू आहे या ठिकाणी. इकडे काटा पण झालेला आहे काही, व इकडे बाजूला दुसऱ्या लॉटचा काटा बी चालू आहे करणं. आपण येईल आहे जालना बाजार समिती. आपल्यासोबत आहे शेतकरी बांधव, त्यांनी आज सोयाबीन आणली होती. दादा, पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. जनार्दन बाबासाहेब शिंदे, राहणार कल्याण, तालुका जालना, जिल्हा जालना. बरं. तर आपण सोयाबीन पीक हे किती वर्षापासून शेती करा सोयाबीन पिकाची? सोयाबीन पिकाची जवळपास 8-10 वर्ष झाली. बरोबर आहे. तर सोयाबीनला एकरी किती खर्च येतो बरं, एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत? सुरुवाती ते शेवट हातात येईपर्यंत 25,000 ते 28,000 पर्यंत खर्च येतो एकरी. हा, बरोबर आहे. आणि ॲव्हरेज काय भेटलं तुम्हाला आज यंदा? यंदा आवरेज थोडे कमी झालेले. हां त्या पाणी दुष्काळामुळं हां यंदा आवरेजला 19-20च झालेलं आहे यंदा. बरोबर आहे. आणि समजा तुम्ही किती एकर क्षेत्रामध्ये सोयाबीन पेरली होती? आम्ही 4 एकरमध्ये पेरली होती. 4 एकरमध्ये. कोणतं वाण पेरलं होतं? ग्रीन गोल्ड. ग्रीन गोल्ड. हा. बरं. तर आज सगळी आणली काही ठेवली घरी? नाही, सगळी टोटल आणलेली आहे. टोटल आणली. बरोबर आहे. तर बाजार समितीमध्ये समजा येण्याच्या अगोदर काय भाव मिळाला अशी अपेक्षा होती तुम्हाला? अपेक्षा तर आता भावाची 7-7.5 पर्यंत पाहिजे, पण आता ते नाही भेटू राहिला. बरोबर आहे, कारण की खर्च खूप आहे ना. हा, खर्च खूप आहे ना, खर्च नाही झाला ना. आता याच्यात बरोबरीच चालू आहे आता हे हा शेती करणं. बरोबर आहे. तर आज काय भाव लागला बाजार समितीत? बाजार भाव आता आज 48 ने गेली आता ती. 48 ने गेली. हो. बरोबर आहे. म्हणजे बियाण्यासाठी खरेदी झाली तिची? हा, बियाण्यासाठी खरेदी केली. बरोबर आहे, कारण की माल सुपर होता समजा. हा, माल चांगला होता, क्वालिटी चांगली होती, बियाण्याला गेलेली होती आता बरोबर आहे. 48च्या भावानं. 48च्या भावानं. हो, बरोबर आहे. आणि दुसरे लॉट जे आहे ते कमीत कमी ते काय ऐकले, जास्त काय ऐकले? 42, 43, 43, 44 पर्यंत हां, असेच गेले बाकीचे. बाकीचे लॉट तुमचे बियाण्यासाठी गेले म्हणून चांगली गेली. हा, बियाण्यासाठी गेल्यामुळे चांगली गेली. बरं, सोयाबीन पीक पुरतं का नाही पुरत बरं? अशा भावात नाही पुरत. बरोबर आहे. जर भाव वाढून असते 6-6.5-7 पर्यंत, हां तर मग सोयाबीन पीक चालते घ्यायला. बरोबर आहे, कारण की खर्च लय झाला त्याचा एकरी. खर्च भरपूर वाढला, मेहनत वाढली, खताचे बिया भाव वाढे, औषधाचे भाव वाढे. हां पुरत नाही ना त्या खताच्या. मंजुरी भरपूर वाढली ना. 5,000 रुपये एकर काढायला घेते. बरोबर आहे. म्हणजे शेती संबंधित सगळेच भाव वाढे, सगळे भाव टोटल भाव वाढे, पण शेतमालाच भाव वाढला नाही ना. मालाचे भाव त्या तुलनेत वाढले नाही ना. बरोबर आहे. जवळपास 10-20 वर्षापासून हेच भाव आहे. हेच भाव आहे, तो चालू आहे ना. बरोबर आहे. आता मी जर शेती करतो तर हेच भावात खेळू राहिले. बरोबर आहे. बरं, कमीत कमी काय भाव लागला पाहिजे सोयाबीनला? कमीत कमी 6,000च्या पुढे जायला पाहिजे सोयाबीन. 6,000. हो, कमी पुढं बरोबर आहे. तेव्हा सोयाबीन पीक पुरतं समजा. सोयाबीन पुरतं. चालतं. या ठिकाणी जे शेतकरी बांधव होते त्यांनी या ठिकाणी रोष व्यक्त केला की कारण की या भावात सोयाबीन पेरत नाही. कमीत कमी सोयाबीनला 6,000 विकले पाहिजे, ओव्हरमध्ये 7-8 हजार, तेव्हा सोयाबीन पीक पुरू शकतं. पुढं आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया थोडक्यात सोयाबीनविषयी माहिती. दादा, पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. कैलास सहाने, वटेश्वर ट्रेडिंग कंपनी, बरोबर आहे. नवीन मोठा जालना. तर सध्या आज रोजी सोयाबीनची आवक किती आहे बरं? 5-6 हजार क्विंटलची आवक आहे. बरोबर आहे. आणि जो समजा कमीत कमी दर काय मिळू राहिला? कमीत कमी 4,000 रुपये. कमीत कमी 4,000. आणि वरमध्ये एकदम सुपर मालाला 4800 रुपये ग्रीन गोल्डचे. हां, रेग्युलरचा माल 4400, 4500. बरोबर आहे. आणि बियाण्यासाठी कोणत्या कोणत्या वाहनाची खरेदी होईल सध्या? 335 आणि ग्रीन गोल्ड. 335 ग्रीन गोल्ड. भविष्यात भाव वाढते का असे राहते? नाही, आता तसं तर काही सांगता येत नाही. बरोबर आहे. शेतकऱ्याने काय केलं पाहिजे? पहिले नाफेडला दिलं पाहिजे, नाही गेलं तर आम्ही आहेच विकायला मग. बरोबर आहे. म्हणजे प्रथम प्राधान्य नाफेडला दिलं पाहिजे, कारण की शेतकऱ्याचा बी फायदा होईल त्यांचा. ते चाळण गाळण आम्ही विकतो तर नंतर मग. बरोबर आहे, कारण की ते चाळण गाळण घेत नाही, काडी कचरा काही डाळ. बरोबर आहे. चालतं. या ठिकाणी आज येलो होतो आपण वटेश्वर ट्रेडिंग कंपनी, जालना बाजार समिती. या ठिकाणी आपण बघितलं शेतकऱ्याचे बी अनुभव जाणून घेतले, तसेच जे आडत दुकानदार त्यांच्याकडून बी थोडक्यात बाजारभाव जाणून घेतले. व या व्हिडिओमध्ये थांबे. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.